निश्चितपणे 6 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये एक वेगळा ठसा हा धनंजय मुंडेंनी या ठिकाणी निश्चित उमटवला. एकाच कारकिर्दीत दोन्हीकडचं काम करायची त्यांना संधी मिळाली. सुरुवात त्यांनी विरोधी पक्षात केली, आता विरोधी पक्षातच आहेत, पण तुमच्या बाजूने त्या ठिकाणी आमच्या बाजूला होते. पण ज्या भूमिकेत ते आहेत त्या भूमिकेमध्ये अतिशय ताकदीनं विषयाची मांडणी करायची. आणि मी त्यांना परवा गमतीनं असं म्हणालो की तुम्ही ज्यावेळेस भाषण करता त्यावेळी तुमच्यावर मुंडे महाजनांचा ठसा आहे, तुमच्या भाषणावर मुंडे महाजनांचा ठसा आहे. आणि मग मी त्यांना हळूच विचारलं, तुमच्या विचारांवर जो ठसा होता तो अजून आहे की तो गेला? पण एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रातलं एक तरुण नेतृत्व, की लॉंग टर्म महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती नेतृत्व देऊ शकेल अशा प्रकारचं एक नेतृत्व या विधान परिषदेमध्ये त्यांच्या रूपानं तयार झालं, ही खरोखर आपल्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. खूप वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे. मी युवा मोर्चामध्ये होतो, ते युवा मोर्चामध्ये होते, त्यामुळे अनेक वर्ष सोबत काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांची कामाची पद्धत, लोकसंग्रहाची पद्धत, या सगळ्या गोष्टी मला त्या ठिकाणी जवळून पाहायला मिळाल्या आहेत. म्हणून मी त्यांना देखील शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासारखं तरुण नेतृत्व हे पुन्हा या ठिकाणी यावं. आणि जोपर्यंत तुमच्या पक्षात आहे तोपर्यंत पुढचे 10-15 वर्ष विरोधी पक्षनेतेपदीच त्यांनी राहावं, अशा प्रकारची शुभेच्छा देखील त्यांना आहे. पण तटकऱ्यांवर अन्याय होईल ना. आणि म्हणून एका या महाराष्ट्रातल्या उमद्या नेत्याला